टाईट जीन्स घातल्यामुळे कितपत त्रास होऊ शकतो आणि फर्टिलिटीवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? हो, हे पुरुषांच्या बाबतीत पण खरं आहे आणि स्त्रियांच्या बाबतीत पण खरं आहे. पुरुषांच्या बाबतीत टाईट जीन्स म्हणजे की मी सांगितलं मगाशी की स्पर्म हे 2 डिग्री कमी टेम्परेचर पाहिजे आणि टाईट जीन्स वापरली तर ते अपलिफ्टिंग होतात. स्क्रॉटम टेस्टिस तुमच्या वर पोटाशी जोडले जातात आणि मग पोटाचं टेम्परेचर तिथे मेंटेन होतं आणि मग स्पर्म फॉर्मेशन नीट होत नाही. त्यामुळे टाईट जीन्स नाही घालायची. इव्हन आम्ही अंडरवेअर पण ढिल्ली वापरायला सांगतो किंवा झोपताना त्यांना अंडरवेअर घालू नका असंही मी सजेशन देते, कारण नकोच. आणि ढिल्ली पॅन्ट वापरायला सांगतो किंवा मग जीन्स शिवाय इतर नॉर्मल कपड्यातली पॅन्ट वापरणं सांगतो. आणि मुलींच्या बाबतीत सुद्धा की पोट वगैरे दिसू नये वगैरे म्हणून ते खूप टाईट असं वापरतात, पण त्यामध्ये तिथलं टेम्परेचर खूप हाय राहतं आणि हाय टेम्परेचरमध्ये तुमचं ओव्हरीचं फंक्शन वगैरे तेवढं प्रॉपर होत नाही. जसं पुरुषांचे शुक्रजंतू बनत नाही तसं तुमच्या ओव्हरी सुद्धा थोडं नाही म्हटलं तरी तिथं उष्णता वाढून त्याच्यामध्ये जे अंडनिर्मिती आहे ती व्यवस्थित होत नाही. ओके. आणि जिथं खूप टाईटनेस आहे तिथे इन्फेक्शनचे चान्सेस पण वाढतात. ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, तर रक्तपुरवठा नीट होत नाही ऑर्गन्सला आणि रक्त कुठेतरी साकळं जातं आणि बाकीचे प्रॉब्लेम्स म्हणजे ऑब्स्ट्रक्शन बसू शकतं फॅलोपियन ट्यूब्सला वगैरे. त्याच्यामुळं कुठेही अतिरेक नको त्या गोष्टीचा. टाईट नाही वापरायचं, नॉर्मल आपल्याला कम्फर्टेबल कपडे घालायचे.